तर नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 4 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर निदाला नाशिक रोड न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं। यावेळी इन कॅमेरा सुनावणीत निदाची रवानगी पुन्हा कोठडीत झालेली आहे। निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर नाशिक आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आलाय। प्राथमिक अहवालात कंपनीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले गेलेत। कंपनीचं नेतृत्व टॉक्सिक असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। धार्मिक भावना दुखावणं, पॉश धोरणाचं गंभीर उल्लंघन केल्याचं देखील अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, महत्त्वाचं म्हणजे निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर याच प्रकरणात महिला आयोगाचा अहवाल सुद्धा समोर आलेला आहे। काय आहे त्या अहवालात? महिला आयोगाच्या एका टीमनं नाशिकमध्ये जवळजवळ 3 दिवस मुक्काम करत संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली होती। ज्या काही पीडिता होत्या त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्याचबरोबर कंपनीतल्या कार्यालयाची तिथल्या लोकांची सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर एक अहवाल जो होता तो तयार केला जाणार होता। तो अहवाल 50 पानी अहवाल आता तयार झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो सादर करण्यात आला आहे। यामध्ये सर्वात गंभीर ताशेरे जे आहेत की कंपनीमध्ये CCTV सर्वत्र नव्हते, अनेक CCTV बंद असल्याचं आढळून आलं आणि इतकंच नाही तर जी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पॉशची संहिता ही या ठिकाणी लागू केली जाते ती या ठिकाणी आपल्याला दिसून आले नाही। विशेष म्हणजे ते जे 3 आरोपी आहेत, प्रमुख आरोपी दानिश वगैरे सह, हे तिघही आरोपी पूर्णपणे कंपनीवर हावी होते आणि या कंपनीचं पूर्ण सूत्रसंचालन ते करत होते आणि त्यांना चेनानी या पूर्णपणे पुण्यात बसून पाठबळ देत होत्या। त्यामुळेच हा सर्व प्रकार मोठा घडल्याचं लक्षात आलेलं आहे। एकूणच धार्मिक स्वातंत्र्य हे प्रत्येकासाठी असतं, मात्र याच धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन या ठिकाणी करण्यात आल्याचाही ठपका यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक वेळेस त्यांचा धर्म कसा मोठा हे बॉसेसने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून दुसऱ्यांमध्ये हीन भावना किंवा धर्मांतरण करण्याची भावना जागृत झाली असंही यामध्ये उल्लेख आहे। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्या काही नीती नियम आणि ज्या काही कायदे या ठिकाणी लागू केले जातात ते या ठिकाणी लागू करण्यात आलेले नव्हते। त्याचं स्वैर असं कारभार या ठिकाणी सुरू असल्याचं या अहवालामध्ये समोर आलं आहे। त्यामुळे एकूणच आता कंपनीसुद्धा यामध्ये अडचणीत येणार अशी परिस्थिती आहे। निश्चितच धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी योगेश। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।